नमस्कार मंडळी. एका नवीन सत्य घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या तुम्ही माध्यमांवर आणि न्यूज चॅनलवर एक बातमी ऐकली असेल. ती आहे सुनीता आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे यांची. अगदी बरोबर. आता ही बातमी काय आहे आणि ती कशा प्रकारे घडली ते अगोदर पाहू. त्याच्या अगोदर आपण या बातमी कशी घडली तिची एक बात पाहणार आहोत. तर एक श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील ही घटना आहे. ह्या वारकरी संस्था जी महिला चालवते तिचं नाव आहे कीर्तनकार सुनीता आंधळे. आता ह्या संस्थेमध्ये 70 ते 80 मुली आहेत. त्यातल्या एका मुलीने ही पोलीस स्टेशनमध्ये आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या सुनीता आंधळेंवर काही आरोप केले. आता ते आरोप काय आहेत आणि तिने काय सांगितलं ते आपण पाहू. तर त्या मुलीने एक सांगितलं की 2 जूनच्या दिवशी शेगाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव येथील घटना. एक जनाबाई आंधळे नावाची तिच्या शेजारचीच महिला तिला संध्याकाळी 6ची वेळ होती, चल आपण शेतातून जाऊन येऊ, फेरफटका मारून येऊ म्हणून त्या 19 वर्षीय मुलीला घेऊन ती त्याला शेतात गेली. आता ती जनाबाई आणि ती मुलगी ओळखीच्या होत्या दोघी. आता शेजारीच राहत होती त्याच्यामुळे ती त्यांच्याबरोबर गेली शेतात फेरफटका मारण्यासाठी. आता बराच थोडं लांब नेऊन त्या दिवशी त्या मुलीच्या घरी कोणी नव्हतं, ती एकटीच होती. त्यामुळे ह्या जनाबाई आंधळेने तिला चल आपण शेतातून फेरफटका मारून येऊ असं म्हणून तिला घेऊन गेली. आता थोडं पुढे गेल्यानंतर तिथून एक रोड जाणार होता, डांबरीचा रोड होता. तिथे एक गाडी उभी होती आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब आंधळे हा जनाबाई आंधळेचा एक भावकीतला आणि नात्यातला मुलगा होता. त्याचं वय होतं 32 वर्ष. आता त्या जनाबाईने त्या मुलीला बळजबरीने त्या गाडीत बसवलं. ती स्वतः पण बसली आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब आंधळे हाही होता आणि त्याच्यात अजून 2-3 मुलं होती. हे सर्वजण अहिल्यानगरच्या दिशेने गेले. आता अहिल्यानगरला पोचल्यानंतर जनाबाई आंधळे त्या गाडीतून उतरली. आता ही मुलगी जी होती तिने सुद्धा उतरायचा प्रयत्न केला, पण जो अण्णासाहेब आंधळे होता त्याने तिला स्वतःजवळची ॲसिडची बाटली दाखवली आणि ॲसिड हल्ल्याची धमकी दिली. मग ती त्यांना घेऊन देवाची आळंदी येथील श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था येथे आली. त्या संस्थेची मालकीण होती सुनीताबाई आंधळे. आता त्या दिवशी जी इकडून आले शेगाववरून त्या दिवशी ती सुनीता आंधळे यांच्या घरामध्ये राहिली. आता थोड्या वेळ राहिल्यानंतर जो अण्णासाहेब आंधळे आहे त्याने त्या मुलीला घेऊन एका हॉटेलवर घेऊन गेला, तीच ॲसिडची धमकी देऊन. आता सहजासहजी मुलगी जाणार नाही, पण त्या अण्णासाहेब आंधळेने त्या मुलीला जीवे मारण्याची आणि ॲसिडची धमकी दिली आणि एका रूममध्ये तिला बंद केलं आणि त्या रूममध्ये तो रात्रभर तिच्याबरोबर राहिला. आता राहिल्याबरोबर त्याने त्या रात्रभर त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्या महिलेवर शारीरिक अत्याचार केले. आता सकाळ झाल्यानंतर तो तिथंच होता अण्णासाहेब आंधळे आणि ह्या महिलेला त्या रूममध्ये एक छोटा मोबाईल सापडला. तिने तिथून लगेच पोलिसांना 112 या नंबरवर कॉल करून ती राहते त्या ठिकाणी आणि सुनीता आंधळे यांचं नाव सांगितलं. तसं पोलीस आले आणि त्या मुलीची तिथून सुटका केली. हा अण्णासाहेब आंधळे तिथून फरार झाला आणि ही सुनीता आंधळेसुद्धा तिथून फरार झाली. तिथून पुढे त्या मुलीला तिच्या वडिलांकडे शेगावला सोडवण्यात आलं. आता मुलीबरोबर झालेला हा अत्याचार म्हणून वडिलांनी लगेच तिचं लग्न जमवलं लांब बीडमध्ये आणि तिचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला. आता तिचं लग्न ह्या अण्णासाहेब आंधळे होता त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. ज्या दिवशी त्यांनी अत्याचार करायच्या अगोदर जेव्हा तिला शेगाववरून आळंदीला आणलं होतं तेव्हा अण्णासाहेब आंधळेने तिला प्रपोज केलं होतं आणि तिने सुद्धा नकार दिला होता. त्याच्यामुळे त्यांच्यात वाद होते म्हणून त्याने तिच्यावर बळजबरीने रूममध्ये अत्याचार केले. आता त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीचं लग्न बीडमध्ये ठरवलं आणि त्या मुलांना आणि हिला हे दोघांनाही स्थळ पसंत पडलं. पण अण्णासाहेब आंधळे आणि ह्या जनाबाई आंधळे यांनी जाऊन त्यांचे जे अगोदरचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग होते ते दाखवून तिचं लग्न मोडलं. आता तिचं लग्न मोडलं म्हणून ह्या मुलीच्या वडिलांनी तिथूनच शेगाव पोलीस स्टेशनमध्ये
त्यांच्या अण्णासाहेब आंधळे आणि जनाबाई आंधळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी सहजासहजी तिची तक्रार दाखल करून घ्यायला उशीर केला आणि थोडी टाळाटाळ केली. म्हणून परत त्यांनी आता 2-3 वेळा चक्रा मारल्यानंतर सुद्धा तो पोलीस काय त्यांची तक्रार दाखल करून घ्यायना आणि ते जे अण्णासाहेब आंधळे होते आणि जनाबाई आंधळे होते यांच्या विरुद्ध त्यांना अटक पण करेना आणि काही ॲक्शन पण घेईनात. म्हणून ते सारखे ह्या मुलीचे वडील त्यांचे PSI लहाने म्हणून होते त्यांच्याकडे सारखे जाऊन येऊन करायचे. मग हे पोलीस एक दिवस वैतागले आणि त्यांना म्हणले आम्ही काही देऊ नाही की तुम्हाला ह्या सुनीता आंधळे आणि यांना अटक करायला. आता ते तिथून पुढे नंतर त्यांच्यावर तक्रार झाली. नंतर त्या मुलीने पत्रकार परिषद घेतली आणि या सर्वांवर आरोप केले. आता ह्या मूळ सगळ्यात जास्त जे आरोप झाले ही जी महिला होती भगवान बाबा शिक्षण संस्थेची किंवा याचे जे मास्टर माइंड होती ती होती सुनीताताई आंधळे. आता ह्या आंधळेचं आपण पार्श्वभूमी बघू. ही सुनीताताई आंधळे आहे जालना जिल्ह्यातील. तिचं एका अभिमन्यू आंधळे याच्याबरोबर तिचा प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता, पण लग्न झाल्यानंतर काही दिवसात तिने आत्महत्येचा प्रयत्न पण केला होता. आता काही म्हणतात की लग्नाच्या अगोदरच ती प्रेग्नंट होती, त्याच्यामुळे तिने अभिमन्यूबरोबर लग्न केलं. त्यानंतर तिथून जालन्यावरून थेट त्यांनी आळंदी घातली देवाची आणि तिथे येऊन ते राहू लागले. त्यांना एक मुलगा पण झाला आणि आळंदीला आल्यानंतर ते सुरुवातीला नंदा थोरात यांच्या रूममध्ये भाड्याने राहिल्या होत्या. ह्या मुलीने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा तिच्याबरोबर नंदाताई थोरात ह्या पण होत्या आणि ह्या नंदाताई थोरात यांना या सुनीताताई आंधळे, अण्णासाहेब आंधळे व जनाबाई आंधळे यांनी कित्येक वेळा जीवे मारण्याची धमकी दिलेली होती. मग आता ह्या सुनीताताई आंधळेने काही दिवसानंतर आळंदीत आल्यानंतर कीर्तन करायचा आणि तिथून एक वारकरी शिक्षण संस्था खोलली. तिचं नाव दिलं श्री संत भगवान बाबा शिक्षण संस्था. आता ह्या सुनीताताई आंधळेंचा त्या कीर्तन संस्थेत वारकरी शिक्षण संस्थेत गायन, कीर्तन, भजन आणि मृदंग हा शिकवायचे. त्यांच्या शिक्षण संस्थेत 70 ते 80 मुली होत्या. बऱ्याचशा मुलींना त्यांनी शिकवलं पण बऱ्याचशा मुलींची अशी तक्रार होती की ह्या सुनीताताई आंधळे तिथल्याच काही मुलांबरोबर काही व्यक्तींबरोबर ह्या मुलींची ओळख करून द्यायच्या आणि त्यांना त्यांच्या प्रेमात ओढायचा प्रयत्न करायच्या. म्हणजे त्यांचं एक प्रकारे जमवून द्यायचं, सेटलमेंट करायचा, हे त्या व्यवसाय करायच्या. आता काहींच्या मुलांची ज्यांची लग्न जमत नाही त्यांना अशा मुली दाखवायच्या आणि त्यांना त्यांच्याबरोबर संबंध ठेवायला किंवा प्रेम प्रकरण तयार करायला भाग पाडायच्या. असा हा यांचा व्यवसाय होता. आता काही तर असं सांगतात की सुनीता आंधळेंचे काही तिथल्या जे देवाची आळंदी, पिंपरी चिंचवड येथील बऱ्याचशा राजकारण्यांबरोबर संबंध होते. काही राजकारणी रात्री त्यांच्या घरी मुक्कामाला सुद्धा असायचे. आठवड्यातून कित्येक वेळा तरी त्यांच्या दारापुढे मोठ्या फॉर्च्युनर, रेंज रोव्हर अशा गाड्या येऊन रात्रीच्या तिथे उभ्या असायच्या. याच गोष्टीवरून तिचं आणि तिच्या पतीचं पटसुद्धा नव्हतं. आता ही जी सुनीताताई आंधळे आहेत यांनी अशा कित्येक तरी मुलींवर अत्याचार केले. हे शेगावची ही जी घटना घडली त्या मुलीला घेऊन येणं याची मुख्य सूत्रधार ही सुनीताताई आंधळेच होत्या. ह्या मुलीने तिथून कारण जी पहिल्यांदा ती तिकडून शेगाववरून घेऊन आली त्या दिवशी ते सुनीताताई आंधळे यांच्या घरी मुक्कामी पहिल्यांदा त्यांना सुनीताताई आंधळे यांच्याच घरी आणलं होतं आणि तिथं त्यांच्याबरोबर बोलणं पण झालं होतं. मग तेव्हाच तिथं त्या अण्णासाहेब आंधळेंनी सुनीताताई आंधळे यांच्यासमोर त्या मुलीला लग्नाची मागणी घातली होती. तिने तिथे नकार दिल्यानंतर तिला लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तर अशा प्रकारे ह्या कीर्तनकारांचा हा व्यवसाय होता. नंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ती आणि तिचा नवरा फरार झाला. त्या अजूनही पोलीस त्यांना शोधत आहेत. तर अशा प्रकारे एक कीर्तनकार आणि एक वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली आळंदीमध्ये हे जो व्यवसाय चालला होता आता तिचे वेगवेगळे कारनामे उघडकीस येत आहेत आणि तेव्हापासून ही फरारच आहे. अजूनही पोलिसांना सापडली नाही. पण हे असं देवाच्या नावाखाली एवढे वाईट कृत्य करणं योग्य नाही. त्याच्यामुळे तरी अशा कीर्तनकारांपासून समाजाने सावध राहावे. धन्यवाद.